आणि शनी आणि पूर्व आकाशात गुरु. आता समजा आपल्याला खूप सारे तारे पाहिजे, तारकागुच्छ पाहिजे, तर एक काम करूया. डोंगरावर एक वेधशाळा आहे, तिथे जाऊया आणि तिथून आकाश पाहूया. ना कुठं सुमारे 30 वर्षांपूर्वी हबल नावाची एक दुर्बीण सुद्धा अंतराळात पाठवली होती. जर दोघांची तुलना केली, कंपॅरिझन केलं, तर आपल्याला कळतं ही दुर्बीण वेब कदाने आकाराने सुमारे 3 पट मोठी आहे. तिचे हे काच बेरिलियमचे आहे आणि आपल्याला चांगलं रिफ्लेक्शन मिळावं म्हणून गोल्डन प्लेटिंग सुद्धा केली आहे. आता पाहूया काही सुंदर चित्र, काही पाठवलेले सुंदर चित्र. इथे एक खूप मोठा तेजोमेघ दाखवला आहे. इट इज अ पार्ट ऑफ अ नेब्युला. नाव आहे पिलर्स ऑफ क्रिएशन. इथे सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह गुरु अतिशय स्पष्टप्रमाणे आपण पाहू शकतो. आणि इथे आहे एक खूप इन्साइटफुल चित्र. बरोबर इथे आपण रिसेंटली डिस्कवर केलेली गॅलेक्सी दीर्घिका पाहू शकतो. नाव आहे अलकनंदा. पुणे स्थित NCRA मधून 2 भारतीय एस्ट्रॉनॉमर राशी जैन आणि तिचे मार्गदर्शक योगेश वार्देकर सरांनी ही दीर्घिकेचा शोध लावला आहे. ही दीर्घिका अलकनंदा आपल्यापासून सुमारे 12 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे. दुर्बीण नंतर आता पाहूया आज रात्रीचे आकाश. रात्री 8चे आकाश सुरू करूया पश्चिम आकाशापासून. पश्चिम आकाशात इथे आहे शनी आणि इथे एक ठळक तारा आहे. नाव आहे अल्फेराट्स. अल्फेराट नावाचा हा तारा देवयानी दीर्घिका किंवा देवयानी तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे. देवयानी एक काल्पनिक कन्या आहे, प्रिन्सेस आहे. देवयानी मध्ये बरोबर इथे एक अस्पष्ट ढग दिसत आहे. हा आहे आपली आकाशगंगा पासून सर्वात जवळची दीर्घिका. ती म्हणजे देवयानी दीर्घिका किंवा अँड्रोमेडा गॅलेक्सी. उत्तर आकाशात अंग्रेजी अक्षर M किंवा W स्वरूपात आहे शर्मिष्ठा, कॅसिओपिया. जेव्हा आकाशात सप्तऋषी नसते तेव्हा शर्मिष्ठाचा उपयोग करून आपण ध्रुव तारा ओळखू शकतो. सर्वात पश्चिमेतला तारा पहिला धरून पहिला आणि चौथा तारा जोडून त्यांचा लंब दुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून जर एक रेष पुढे नेली तर आपल्याला मिळतो पोलॅरिस ध्रुव तारा. पूर्व आकाशात आहे गुरु आणि त्याच्या बाजू 3 ठळक तारे एका रांगेत सरळ रेषेत आणि त्याच्या अवतीभोवती 4 ठळक तारे. आता आपण पाहत आहोत एक लोकप्रिय तारका समूह. नाव आहे मृग तारका समूह किंवा ओरायन कॉन्स्टलेशन. कथाप्रमाणे ओरायन एक प्रसिद्ध शिकारी आहे, हंटर आहे आणि त्याच्याकडे 2 हंटिंग डॉग्स सुद्धा आहेत. बीटलजूस किंवा काक्षी नावाचा हा तारा एक लाल ठळक तारा आहे. इट इज अ रेड सुपर जायंट आणि इथे आहे रायजेल किंवा राजन्य. हे जे 3 तारे आहेत त्यांचा बरोबर दक्षिणेला इथे अजून एक अस्पष्ट ढग दिसत आहे. हा आहे एक लोकप्रिय स्टार फॉर्मिंग रिजन. हा आहे एक तेजोमेघ. नाव आहे मृग तेजोमेघ किंवा ओरायन नेब्युला.
हायड्रोजन वायूचा एक मोठा ढग आहे जिथे आजही तारे जन्माला येतात. हे जे 3 तारे आहेत त्यांना जोडून जर एक रेष पुढे नेली पश्चिम आकाशात तर आपल्याला मिळतो एक लाल ठळक तारा रोहिणी आणि पुढे कृतिका तारकागुच्छ प्लेडीज स्टार क्लस्टर. कृतिकामध्ये कमीत कमी 800 तारे आहेत. हे सर्व तारे युवा तारे आहेत. त्याचप्रमाणे जर रेष पूर्व आकाशात नेली तर आपल्याला मिळतो रात्रीच्या सर्वात ठळक तारा व्याध सिरियस. आणि कॅनिस मेजर नावाचा हा तारका समूह आहे आपला मोठा हंटिंग डॉग बृहल्लुब्धक. आणि इथे आहे आपला पपी डॉग लघुलुब्धक किंवा कॅनिस मायनर. चला वेळ पुढे घेऊन जाऊया आणि पाहूया मध्यरात्रीचे आकाश. पश्चिम आकाशात इथे आहे मिथुन तारका समूह जेमिनाय कॉन्स्टलेशन. जेमिनीला आपण सेलेस्टियल ट्विन्स म्हणतो. मिथुन तारका समूहातले 2 ठळक तारे आहेत पोलक्स आणि कॅस्टर. त्याचप्रमाणे ठळक ताऱ्यांची एक जोडी इथे पण आहे. जर हे 4 ताऱ्यांना जोडून संरचना केली तर आपल्याला मिळतो एक विशाल खगोलीय समांतर चतुष्कोण किंवा मायथॉलॉजिकल पॅरलेलोग्राम. पृथ्वीतून पाहताना आपला सूर्य, चंद्र आणि सर्व ग्रह इथूनच भ्रमण करताना दिसतात. म्हणून याला आपण म्हणतो स्वर्गाचा द्वार किंवा गेटवे ऑफ हेवन. डोक्यावर एक ठळक तारा आहे. हा आहे मघा किंवा रेग्युलस. मघा नावाचा हा तारा सिंह तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे. ब्राइटेस्ट स्टार ऑफ कॉन्स्टलेशन लिओ. लिओ एक काल्पनिक शेर आहे, लायन आहे. पाहूया कल्पना चित्र. मघा नावाचा हा तारा बरोबर क्रांती वृत्तावर आहे. म्हणून आपल्याला नेहमी चंद्र आणि ग्रहांसोबत युतीमध्ये दिसतो, कंजंक्शन मध्ये दिसतो. चला एकदा पुन्हा वेळ पुढे घेऊन जाऊया आणि पाहूया 5 ते आकाश. उत्तर आकाशात एकदा पुन्हा आहे सप्तऋषी बिग डिपर. प्राचीन पौराणिक कथाप्रमाणे सप्तऋषी एक मोठा खगोलीय पौराणिक अश्वलचा भाग आहे. हा आहे अर्सा मेजर. आणि आता आपल्याला माहित आहे हे 2 ताऱ्यांना जोडून आपण ध्रुव तारा ओळखू शकतो. त्याचप्रमाणे जर फक्त इथे लक्ष दिला तर आपल्याला कळतं वशिष्ठ नावाचा हा तारा एक नाही पण 2 ताऱ्यांचा समूह आहे. हा एक बायनरी स्टार सिस्टम आहे. हे आहे ऋषी वशिष्ठ आणि ही त्यांची पत्नी अरुंधती. हे जे 2 तारे आहेत त्यांना जोडून जर एक रेष पुढे नेली तर आपल्याला मिळतो एक लाल ठळक तारा स्वाती. रात्रीच्या आकाशातला चौथा सर्वात ठळक तारा आहे स्वाती आणि भूतप तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे स्वाती. भूतप एक काल्पनिक चरवाहा, ग्वाला किंवा शिकारी आहे. तेवढ्याच अंतरावर पुढे आहे एक ब्लू ब्राइट स्टार निळा ठळक तारा. हा आहे स्पाइका किंवा चित्रा. चित्रा नावाचा हा तारा कन्या तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे. ब्राइटेस्ट स्टार ऑफ कॉन्स्टलेशन वर्गो. पाहूया वर्गोच्या कल्पना चित्र. दक्षिण पूर्वी आकाशात आहे आपले चंदामामा आणि दक्षिण क्षितिजवर आहे नरतुरंग तारका समूह सेंटॉरस कॉन्स्टलेशन. नरतुरंग एक असा तारका समूह आहे ज्याचा आधा शरीर आहे मनुष्याच्या आणि आधा अश्वच्या किंवा घोडेच्या.
नरदुरंग तारा समूहातला सर्वात ठळक तारा आहे रिजेल केंटॉरस किंवा मित्र तारा. आणि इथे बरोबर इथे आहे एक प्रसिद्ध तारकागुच्छ ओमेगा सेंटॉरी. पाहूया मॅग्निफाईड इमेज ऑफ तारकागुच्छ. 5 वाजता हा सकाळी. आहे ओमेगा सेंटॉरी. ओमेगा सेंटॉरी मध्ये कमीत कमी 1 कोटी तारे आहेत. आणि आता सूर्य उदय होणार आहे आणि नवीन दिवस सुरू होणार आहे. वाव. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता एक काम करूया. पृथ्वीच्या वातावरण इग्नोर करून पाहूया आपला सूर्य कुठे आहे. या क्षणी आपला सूर्य बरोबर मकर राशीमध्ये आहे. इट इज एक्झॅक्टली ऑन कॅप्रिकॉनस झोडियाकल कॉन्स्टलेशन. आणि आता रात्रीच्या आकाशाबद्दलची ही माहिती मी इथेच थांबवतो. तुम्ही आरामात आता स्काय शो पहा. तुम्हाला काही प्रश्न असेल, डाऊट असेल किंवा फीडबॅक असेल तर शो नंतर आम्हाला शेअर करू शकता. आपल्यासाठी हा शो सिम्युलेट केला आहे माझी सिनियर कलीग श्रीमती स्नेहा खेडेकर मॅम यांनी आणि मी आहे योगेश बारी. धन्यवाद. थँक्यू. पृथ्वीवरच्या आणि अंतरिक्षात असलेल्या प्रचंड दुर्बिणीमुळे आपल्या पिढीला विश्वातील आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळतात. जणू आपल्याला महाभारतातल्या संजयाची दिव्य दृष्टीच लाभली आहे. या दिव्य दृष्टीमुळे आपण अंतरिक्षात अति खोलवर पाहू शकतो. एवढंच नव्हे तर अब्जावधी वर्षांपूर्वीचा घटनाक्रम आपल्या पुढे उलगडत जातो. चला विश्वाच्या प्रारंभापासून उत्क्रांतीची माहिती मिळवूया बॉटल दे ना. आणि ब्रह्मांडातील आश्चर्यांचे हा दे ना. दर्शन घेऊया. या विश्वात काहीच नाही. अगदी काळ सुद्धा सुमारे 12 अब्ज वर्षांपूर्वी अचानक शून्यातून प्रकाशमान ऊर्जायुक्त किरणोत्सारी विश्वाची निर्मिती झाली. केवळ विज्ञानाने रहस्य उलगडणं शक्य आहे. पहिल्या 3 लाख आणि त्या- वर्षात काय घडलं आणलं ना. याची उकल कोणत्याच मानवी घ्या ना. उपकरणाला करता येत नाही. आपल्याला इतकेच माहित आहे की ते ऊर्जेचं विश्व होतं, वस्तुमानाचं नाही. जसजसा हा अग्निगोल थंड होत गेला तसतशी पोकळीत हायड्रोजन आणि हिलियम ही मूलद्रव्य बनली. अग्निगोळ्याचा काळ आणि त्याचं स्वरूप बदलत गेलं. तेव्हापासून झालेल्या विश्वाच्या उत्क्रांतीचा वेध मानवी उपकरणं आता घेऊ शकतात. आण्विक, गुरुत्वाकर्षीय तसंच चुंबकीय शक्तीमुळे वायूचे प्रथम ढग बनले. आणि नंतर ते ढग आक्रसून तारे तयार झाले. अनेक तारे परस्परांकडे आकर्षित होऊन तारकागुच्छ निर्माण झाले.
तारे अतिप्राचीन सूर्य आहेत. या अतिप्राचीन कारखान्यातूनच विविध वस्तुमानाची निर्मिती होत होत शेवटी आपण आणि आपलं हे विश्व साकार झालं. याहूनही अतिभव्य आहे दीर्घिकांचं विश्व. अब्जावधी तारकांचं जणू विशाल महानगरच. भव्य दिव्य स्वर्गीय नृत्यात तरंगणारं विलोभनीय दृश्य. गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे या दीर्घिका एकमेकाजवळ येऊन त्यांचे विशाल समूह बनतात. दीर्घिकांमध्ये सुद्धा खेचाखेच होऊ शकते. अब्जावधी तारे असलेल्या दीर्घिकांची टक्कर झाली तर त्यातले तारे एकमेकांना स्पर्शही न करता निघून जातात. ही आहे विशाल गोलाकार दीर्घिका नरतुरंग अर्थात सेंटॉरस ए. तिनं सर्पिलाकृती दीर्घिकेला गिळंकृत केलंय. या अधाशी दीर्घिकेच्या तोंडात अजूनही तिचं भक्ष्य दिसतंय. मिनिटाला 2 अब्ज प्रकाश वर्षांच्या गतीनं प्रवास करत आपण आता आपल्या आकाशगंगेच्या जवळ आलेलो आहोत. तो लहान अंधुकसा दिसणारा ठिपका म्हणजे देवयानी दीर्घिका. ही दीर्घिका म्हणजे आपल्याला पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारी सर्वात दूरची वस्तू. तिथून येणाऱ्या प्रकाशाला दर सेकंदाला 3 लाख किलोमीटर इतक्या वेगानं आपल्यापर्यंत पोहोचायला 22 लाख वर्ष लागतात. आपल्या आकाशगंगे बाहेरील अवकाशात गस्त घालणारे सुमारे 100 तारकागुच्छ आहेत. या गुच्छांमध्ये 10,000 काही लाख सूर्य झुंडीनं वास्तव्य करतात. यातील काही सूर्य तर 10 ते 12 अब्ज वर्ष वयाचे म्हणजे आपल्या विश्वाच्याच वयाचे आहेत म्हणा ना. या तारकांच्या गुच्छांनी घेरलेली आहे आपल्या आकाशगंगेची पसरट तबकडी. पृथ्वीवरून आपल्याला तबकडीच्या केवळ आतल्या बाजूचंच दर्शन होतं. पण इथून आपण आकाशगंगेचं भव्य रूप पाहू शकतो. तरुण निळ्या ताऱ्यापासून बनलेल्या विशाल वलयाकार भुजा आणि प्राचीन ताऱ्यांनी बनलेला पिवळा केंद्रभाग. एक काळसर धुळीच्या ढगांचा पट्टा या तबकडीला छेदतो. आकाशगंगा ही विश्वातील आश्चर्यांपैकी एक खचितच आहे. बघूया हिच्यात कोणती आश्चर्य दडून बसली. हे जे गडद काळसर ढग दिसतायत ना, ते खरं तर नष्ट झालेल्या ताऱ्यांचे उत्सर्जित अवशेष आहेत. अवकाशातील रंगमंचावरचा एक बदलता देखावा.
जीवनाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेलं सारं काही इथं आहे. कार्बन आणि लोहापासून अगदी पाण्यापर्यंत. जुन्या कार्यांच्या केंद्रातल्या अनुभूतीमध्ये बघताय की झोपलाय? तत्वांची निर्मिती. नाही, नाही, बघतो ना. ही महत्वपूर्ण तत्व ताऱ्यांच्या मृत्यूनंतर विश्वात पसरतात आणि मग निर्माण होते नवी सृष्टी. तरुण तारे याच तत्वांचा उपयोग करून आधुनिक विश्वाच्या जडणघडणीसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करतात. वायूंच्या स्तंभांसारख्या या आकृत्या गरुड तेजोमेघात आहेत. यातील मोठा स्तंभ 1 प्रकाश वर्ष म्हणजे 95 खर्व किलोमीटर उंचीचा आहे. 95 वर 11 शून्य वर्ग. हे धुळीचे आणि ज्वलंत वायूचे मनोरे जणू काही पुढे निर्माण होणाऱ्या सूर्य आणि ग्रहांची जन्मस्थानच आहे. यांचा जन्म होईल तेव्हा आपलं विश्व ते तर केव्हाच भूतकाळात विलीन झालेलं असेल. पृथ्वीवरून आकाशात सहज दिसणारा हा मृग तेजोमेघ आपल्या जवळच्या ताऱ्यांचं पाळणाघरच आहे. या विलोभनीय प्रचंड उंजळीच्या आकाराच्या ढगात अनेक तप्त बालसूर्य आहेत. त्यांची वय असतील फक्त काही दशलक्ष वर्ष. त्यांच्या तेजामुळे हे ढग उजळून निघाले. अवकाशातल्या हबल दुर्बिणीमुळे ढगांच्या आड जन्मणाऱ्या ताऱ्यांचं दर्शन घेणं आपल्याला शक्य झालं. त्यांच्या भोवती गडद रंगाच्या गार झालेल्या वायूंच्या फिरत्या चकत्या आढळल्या. 5 अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला बहुधा अशीच असावी. एका करीनाला भेटूया. मृत्यूपंथाला लागलेला हा तारा आपल्या सूर्यापेक्षा 150 पटीनं जड आणि 40 लक्ष पटीनं अधिक तेजस्वी आहे. विध्वंसक स्फोटामुळे या ताऱ्याची शक्ल उडत आहे. शकलातून बाहेर फेकले जाणारे नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि इतर मूलतत्व अंतराळात फैलावत आहे. हा एक महाकाय असा आण्विक टाइम बॉम्ब असून तो कधीही फुटण्याची शक्यता आहे. या विस्फोटाला आपण सुपरनोव्हा म्हणजेच अतिनवतारा असं म्हणतो. अतिराक्षसी ताऱ्यांचा मृत्यू अतिनवतारा विस्फोटात होतो. काही क्षणातच हा तारा अब्जावधी ताऱ्यांच्या संपूर्ण दीर्घिके इतका प्रकाशमान होतो. या स्फोटामुळे ताऱ्याचं बाह्य आवरण अवकाशात दूरवर फेकलं जातं. स्फोटानंतर ताऱ्यात शिल्लक राहतं ते फक्त केंद्र. ते संकुचित केंद्र काही किलोमीटर व्यासाचं असून गरगर फिरणाऱ्या चेंडूसारखं दिसतं. यालाच न्यूट्रॉन तारा असं म्हणतात. हा इतका घन असतो की याच्या चिमूटभर वस्तुमानाचं वजन प्रचंड तेलवाहू जहाज किंवा 6 कुतुब मिनारांच्या इतकं सहज होईल. स्फोटातून बाहेर पडलेल्या वायूंचं तापमान इतकं जास्त असतं की हजारो वर्षानंतरही ते आपण ओळखू शकतो. आपल्या सूर्यासारख्या लहान ताऱ्यांचा मात्र मरताना स्फोट होत नाही. ते प्रथम प्रसरण पावतात आणि नंतर आकुंचन पावत जाऊन अवकाशात वायू सोडत जातात. यापासूनच होतात असे प्रेक्षणीय ग्रहीय तेजोमेघ. पुढील 5 अब्ज वर्षानंतर आपल्या सूर्याचीही हीच गत होणार आहे. पृथ्वी आणि इतर ग्रह
त्यावेळी ढगांच्या दाट थरात बुडलेले अंधारमय असे थंडगार बर्फाचे गोळे झालेले असते. विश्वनिर्मितीच्या वेळी झालेल्या महास्फोटानंतर 12 अब्ज वर्षांचा प्रवास करत आता आपण आपल्या घरी म्हणजे सूर्यमालेच्या सीमेजवळ आलेलो आहोत. आपला सूर्य 100 अब्ज ताऱ्यांपैकी एक सामान्य तारा आहे. प्लुटो आणि त्याचा एकमात्र चंद्र कैरन हे आपल्या सूर्यमालेच्या सीमेवरचे पहारेकरी. प्लुटोचा आकार पृथ्वीच्या एक पंचमांश असून दगडधोंड्यांचं याचे जग बर्फाच्छादित आहे. त्यानंतर येतो तो नेपच्यून किंवा वरुण. सूर्यापासून हा आपल्या पृथ्वीपेक्षा 30 पट दूर आहे आणि याचा व्यास पृथ्वीच्या चौपट आहे. हा आहे युरेनस किंवा हर्षद. अब्जावधी वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड झंझावातामुळे याचा अक्ष झुकलेला आहे. दुर्बिणीच्या मदतीनं शोधला गेलेला हा पहिला ग्रह. बऱ्याच अंशी नेपच्यूनचा जुळातो. शनी, वलयांचा राजा. हायड्रोजन, मिथेन आणि अमोनिया वायूंचा हा प्रचंड गोळा. आपल्या सूर्यमालेतला दुसरा मोठा ग्रह. आपल्यापेक्षा तो सूर्यापासून 10 पटीने दूर आहे. इतर ग्रहांभोवतीही वलय असली तरी शनीभोवती असलेल्या वलयांचं सौंदर्य हे काही एवढंच आहे. शनीपेक्षा निम्म्या अंतरावर असलेला गुरु सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह. गुरु इतका मोठा आहे की तो सहज 1300 पृथ्व्या घेऊ शकतो. बापरे. त्याचे 16 ज्ञात उपग्रह आणि पुसटसं धूलिवलय संशोधकांसाठी रहस्यमय खजिना असून त्यावर संशोधनही सुरू झालं. गुरु आणि मंगळ ग्रहांमध्ये खूप मोठी जागा असून तिथं दगड मोठे मोठ्या प्रमाणात आढळतात. हे लघुग्रह वर्ग आहे. दगडी बुटके म्हटल्या जाणाऱ्या 4 ग्रहांपैकी सर्वात दूर आहे मंगळ. अति थंड, कोरड्या, वाळवंटी अशा मंगळावर पूर्वी भरपूर पाणी होतं आणि जिवंत ज्वालामुखीही होते. धूमकेतू. सूर्यमालेत फेऱ्या मारणारी ही भूतं अनमोल रसायन वाहक आहेत आणि बहुधा ग्रहावर जीवन रोपणाचं कार्य ती करतात. आपण वेगानं आपल्या जीवनदात्या ताऱ्याजवळ सूर्याजवळ पोहोचत आहोत. हायड्रोजन आणि हिलियम वायूचा हा गोळा 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. तो एक महाकाय अणुपट्टी असून जवळजवळ 5 अब्ज वर्षांपासून फिरत आपल्या कुटुंबातील ग्रहांना उष्णता आणि प्रकाशानं न्हाऊ घालतो. सूर्याच्या अति जवळचा भाजून निघालेला छोटासा ग्रह बुध. पृथ्वीच्या अर्ध्या आकाराच्या या ग्रहावर अब्जावधी वर्षांपूर्वी प्रचंड उल्कापात झाल्याच्या खुणा आजही दिसतात. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा ग्रह शुक्र. पृथ्वी इतकाच मोठा पण कितीतरी वेगळा. कार्बन डायऑक्साईडच्या वातावरणात गुरफटलेल्या या ग्रहाचा पृष्ठभाग इतका तप्त झालाय की शिस देखील त्यात सहज वितळेल. पृथ्वी. चंद्रासवे निळी पृथ्वी हे आपलं अवकाशातलं घर. या ब्रह्मांडात मानवानं केवळ चंद्रावरच पाऊल टाकलं. केवळ 3,80,000 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावरचं हे लहान पाऊल
पुढं कधी काळी इतर ग्रहांच्या मानवी अवकाश यात्रांची नांदी ठरू शकेल. तोपर्यंत तरी या अफाट विश्वात केवळ या नाजूकशा निळ्या बिंदूवरच जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचं म्हणता येईल. सूर्योदय होताच पृथ्वी प्रकाशानं नरून निघते आणि रात्रीचं चांदणं आणि दीर्घिका लुप्त होत जातात. आपला सूर्य आपल्यासाठी महत्वपूर्ण असला तरी आकाशगंगेतल्या शेकडो अब्ज ताऱ्यांपैकी एक सामान्य तारा आहे. या अफाट ब्रह्मांडात किती तारे असतील, किती ग्रह असतील आणि किती प्रकारचे जीव असतील, कोण जाणे. ब्रह्मांडाकडे नजर लावून रहस्यांची उकल करत असते, शोध लावत असते किंवा नुसतेच विलक्षण देखाव्याचा आनंद लुटत असते. संपलं. अरे बापरे, एवढंसं छोटं होतं. बरं.